राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पूर्वतालीम म्हणून ज्या निवडणुकीकडे पाहिलं जात होतं, त्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युती विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी थेट लढत होती। मुंबईमध्ये शनिवार सायंकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असताना सोमवारी शहरात मुसळधार पावसातही बेस्टच्या 35 आगारात बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान पार पडलं। विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये 83% मतदान झालं। या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी पार पडली। बेस्ट उपक्रमावर कोणाचा वचक राहणार हे आजच्या निकालातून स्पष्ट झालंय। गेल्या 4 वर्षांपासून रखडलेल्या बेस्ट पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणूक मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झाल्यानं त्यांना वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं। असं असतानाच या निवडणुकीमध्ये ठाकरेच्या युतीला भोपळाही फोडता आलेला नाही। या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडला धक्का पोहोचवणारा निकाल लागलाय। ठाकरेंना या निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही। सर्वच्या सर्व जागा भाजपाने जिंकल्या असून हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातोय। बेस्ट पतपेढीतील 9 वर्षांची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेनं गमावलीये। बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांच्या सर्वाधिक 12 जागा तर भाजपाच्या 9 जागा निवडून आल्या। ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला भोपळाही फोडता आला नाही। शशांक राव पॅनलला 12 जागा, प्रसाद लाड पॅनलला 9 जागा, मनसे शिवसेना 0 जागा। सर्व 21च्या 21 जागा समृद्धी पॅनलने जिंकल्या आहेत। उत्कर्ष पॅनलमधून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मनसेनं निवडणूक लढवली। उद्धव यांच्या पक्षाने 9 आणि मनसेनं 2 जागा लढवल्या, मात्र त्यांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही। समर्थ बेस्ट कामगार संघटना, बेस्ट राष्ट्रीय कर्मचारी सेना, द इलेक्ट्रिक युनियन, SC/ST वेलफेअर असोसिएशन, बहुजन एम्प्लॉईज युनियन या 5 संघटनांचे सहकार समृद्धी पॅनल एकत्र येऊन लढत आहेत। तर मनसे आणि उद्धव ठाकरे यांचं उत्कर्ष पॅनल यांच्या विरोधात उभे ठाकले होते। सोमवारी मतदानाच्या दिवशी 15,123 मतदारांपैकी 12,656 मतदारांनी मत दिलीत। जागा दाखवली असं म्हणत भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना टोमणा मारलाय। बेस्ट इलेक्शन मध्ये ठाकरे ब्रँड 21 समोर 0 असं वाक्य लाड यांनी पोस्ट केलेल्या फोटोत आहे। तसेच पुढे 0-21 म्हणजे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत असंही लाड यांनी शेअर केलेल्या फोटोत म्हटलंय। फेसबुकवर उभाठा, आता तरी हवेतून खाली या असा खोचक सल्ला प्रसाद लाड यांनी दिलाय। निकाल लागण्याआधीच प्रसाद लाड यांनी विजय 100% मिळणार आहे असा विश्वास व्यक्त केला होता। ज्या पद्धतीने मोठा पाऊस असतानाही 83.69% मतदान झालं, हा परिवर्तनाचा विजय आहे। सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला असंतोष आणि आम्ही दिलेली वचने पूर्णत्वाकडे नेण्यासाठी कामगारांनी केलेले हे भरघोस मतदान आहे। 21 पैकी 21 जागा आम्ही जिंकू आणि हा विजय कामगारांसाठी समर्पित असेल असं लाड यांनी म्हटलं होतं। त्यांनी व्यक्त केलेला विश्वास खरा ठरलाय। महापालिकेला चित्र बदलेल का, की महापालिका निवडणुकीत देखील भाजपा ठाकरे ब्रँडचा सुपडा साफ करेल? तुमचं मत नक्की कमेंट करा आणि मराठी मंडळीवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।